brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं बघायला मिळतंय, तर दुसरीकडे मात्र थंडीचा जो पारा आहे तो दिवसेंदिवस घसरताना बघायला मिळतंय. महाराष्ट्रात सध्या थंडीची लाट आहे आणि पुढच्या काही दिवसात ही जी थंडीची लाट आहे ती आणखीनच तीव्र होणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. महाराष्ट्रात आता अनेक ठिकाणी अतिशय कडाक्याची थंडी पडते आणि पुढच्या काही दिवसात थंडीचा जो पारा आहे तो आणखीन घसरणार असून महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये आणखी कडाक्याची थंडी पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे. त्यानुसार तुमच्या भागात वातावरणाची पुढच्या काही दिवसात काय स्थिती असणार आहे, कुठे कोणता अलर्ट असणार आहे, कुठे सगळ्यात जास्त थंडीचा पारा घसरलेला आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट. तर इथे स्क्रीनवर दिसत असलेल्या या इमेजमध्ये आपण बघू शकतो की नक्की महाराष्ट्रात इतकी थंडी का पडते, तर उत्तर भारताकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात सध्या कडाक्याची थंडी पडते. इकडे आपण बघू शकतो की हे जे थंडीचे वारे आहेत ते आपल्याला वाहताना दिसून येतात. इकडे मुंबई, जालना, मध्य महाराष्ट्र जो आहे, मराठवाड्यातला जो काही भाग आहे, इथे वादळी वारे जे आहेत, थंडीचे वारे जे आहेत ते वाहताना दिसून येतात. त्याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात सध्या अतिशय कडाक्याची हाड गोठवणारी थंडी पडते. आता सध्या कुठे काय स्थिती आहे, कुठे नक्की पारा कितपत घसरलेला आहे, हे सगळं आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर पुढच्या ग्राफिक्समध्ये आपण बघू शकतो की महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात आता वातावरणाची काय स्थिती आहे, कुठे कितीपर्यंत पारा घसरलेला आहे. तर या ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघू शकतो की अहिल्यानगरमध्ये सध्या 7.3 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेलेलं आहे. मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं की सोलापूर जिल्ह्यातल्या जेऊरमध्ये सर्वात कमी तापमान असल्याची नोंद झालेली होती. याचबरोबर नाशिकमधल्या काही भागात सुद्धा निफाड असेल, इथे खास करून कडाक्याची थंडी असल्याचं बघायला मिळालं होतं. साधारण महाराष्ट्रातलं सगळ्यात कमी तापमानाची नोंद निफाड याचबरोबर जेऊरमध्ये झाल्याचं बघायला मिळालं होतं. आता मात्र महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त थंडी पडलेली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. त्या पाठोपाठ पुण्यात आताच्या घडीला सगळ्यात कमी तापमान आहे. साधारण 8.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान पुण्यात नोंदवलं गेलेलं आहे. जळगावमध्ये 9.5 अंश सेल्सिअस इतकं सध्याच्या घडीला तापमान आहे, तर कोल्हापुरात 15 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. याचबरोबर महाबळेश्वरमध्ये 12.1 अंश सेल्सिअस, मालेगावात 8.4 अंश सेल्सिअस, नाशिकमध्ये 8.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये साधारण 13.0 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात की महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी काय स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा जिल्ह्यात 11.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. सोलापुरात 14.1 अंश सेल्सिअस इतकं तापमान बघायला मिळतंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये साधारण 10.5 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. तर परभणीमध्ये 10.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान आता नोंदवलं गेलेलं आहे. पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात की आणखी महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी काय स्थिती आहे, खास करून विदर्भात काय स्थिती आहे. तर विदर्भात अकोल्यामध्ये 10.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. तर अमरावतीमध्ये 10.8 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानात घसरण झाल्याचं बघायला मिळत आहे. बुलढाणामध्ये हा आकडा 12.6 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेला आहे. तर गोंदियामध्ये 8.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान बघायला मिळत आहे. म्हणजे विदर्भातलं अकोला आणि अमरावती या तुलनेने गोंदिया जिल्ह्यामध्ये कमी तापमान असल्याचं बघायला मिळत आहे. म्हणजे थंडी वाढलेली बघायला मिळते. पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात की पुढे आणखी कोणत्या जिल्ह्यात काय स्थिती आहे. विदर्भातल्या नागपूरमध्ये 9.2 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. तर वर्धामध्ये 11.4 अंश सेल्सिअस इतकं तापमान असल्याचं आपण बघू शकतो. तर यवतमाळमध्ये साधारण 9.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान असल्याचं बघायला मिळतंय. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गारठा सध्या कुठे, तर महाराष्ट्रातल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता कडाक्याची थंडी पडली आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात थंड जागेचं ठिकाण आता अहिल्यानगर आहे. आणि महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये काय स्थिती आहे ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघितलेलं आहे. याचबरोबर महाराष्ट्रात वातावरणात का बदल होत आहेत, थंडी वाढण्याची कारणं काय, ते सुद्धा आपण या मॅपच्या माध्यमातून, या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. आता तुमच्या भागात नेमकी काय स्थिती आहे, उन्हाचे चटके लागताय का किंवा थंडी वाढलेली बघायला मिळतेय का, आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि वेदर रिपोर्ट संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा मुंबई तक.